चेंबूर विधानसभा के लोकप्रिय कार्य सम्राट विधायक श्री तुकाराम काते के मार्गदर्शन में तथा पूर्व नगर सेविका समृद्धि काते के अथक प्रयासों से मुंबई महानगर पालिका के माध्यम से वाडवली गांव में नवनिर्मित शौचालय का भव्य लोकार्पण समारोह संपन्न हुआ। इस अवसर पर शौचालय का उद्घाटन नगर सेविका समृद्धि काते के शुभ हस्ते किया गया। कार्यक्रम में वाडवली गाँव के नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे और इस उपक्रम के लिए विधायक श्री तुकाराम काते तथा नगर सेविका समृद्धि काते का आभार व्यक्त किया। इस शौचालय के निर्माण से गांव के नागरिकों को स्वच्छता की दिशा में एक सशक्त सुविधा प्राप्त हुई है। खासकर महिलाओं और बच्चों के लिए यह सुविधा अत्यंत लाभदायक साबित होगी। इस विकास कार्य से स्थानिक नागरिकों में हर्ष व्यक्त किया गया है। समारोह में क्षेत्रीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, बुजुर्ग एवं युवा वर्ग की उत्साही उपस्थिति देखने को मिली। सभी ने मिलकर इस सार्वजनिक सुविधा के रख रखाव का संकल्प लिया। यह लोकार्पण समारोह चेंबूर क्षेत्र के विकास के प्रति जनप्रतिनिधियों की प्रतिबद्धता का प्रतीक है। काही नाही, आज मी जसं सांगितलं माझ्या भाषणातही लोकांचं प्रेम वाडवलीकरांचं माझ्यावरती पहिल्यापासून म्हणजे निवडून आले तेव्हापासून आहे। माझा रिझल्ट ही जेव्हा फायनल झालं तेव्हाही मी बाहेर जरीमरी मंदिरच्या इथेच थांबून होते। मला विश्वास होता की ज्याप्रमाणे काते साहेबांवरती यांनी प्रेम दिलं त्याचप्रमाणे माझ्याही वरती प्रेम करतील आणि आज 8 वर्ष झालेत मी निवडून आल्यापासून या लोकांचं तसंच प्रेम माझ्यावरती राहिलेलं आहे आणि त्यांच्या किरकोळ गोष्टींमध्ये पुढाकार घेऊन त्यांच्या सोबत राहणं मला फार आवडतं। तर नक्कीच जेव्हा मला काही लोकांनी इकडच्या स्थानिक लोकांनी येऊन सांगितलं की टॉयलेटची अवस्था खूपच खराब झालेली आहे, ज्यांची घरं मोठी आहेत त्यांनी घरातल्या जे मी लाईन टाकून दिली होती, घर शौचालयाची जी लाईन टाकून दिली होती त्यांनी बांधून घेतले, पण ज्यांची घरं छोटी आहेत, ज्यांच्या घरी सीनियर सिटीजन्स वगैरे आहेत किंवा काही कार्यक्रम असला की घरात दुसरं टॉयलेट नाही नसल्या कारणाने लोकांनी मला येऊन विनंती केली की समृद्धी की हे जे बाहेरचं टॉयलेट आहे ते तू मला बांधून दे। पण काही कारणास पुढे मागे काही लोकांचे विरोध होते ह्याच्यामध्ये। तर मी ते न सांगता मी एवढंच सांगेन की या लोकांची अशी स्थानिक लोकांची अशी विनंती होती की 21 सीटर नको पण निदान 10 सीटर तरी, जेणेकरून काही कार्यक्रम घरात कोणाच्या असला तर काय सगळ्यांचीच मोठी घरं नाही आहेत तर या टॉयलेटमध्ये वापर करता येईल असं तुम्ही मला बांधून द्या। आणि बाजूची जी एक्स्ट्रा जागा राहील तिथे काही ज्येष्ठ नागरिक बसायला कट्टा वगैरे किंवा मुलांना अभ्यासिका वगैरे असं करून द्या। तर त्यांच्याच मागणीनुसार आपण ही कामाला सुरुवात केली, पण भरपूर काही त्यामध्ये अडचणी आल्या। त्यामध्ये पहिलं म्हणजे आपल्या पाण्याची लाईन होती इथे ती शिफ्ट करावी लागली आपल्याला। मग फाउंडेशन करत असताना रस्त्याचं परमिशन घ्यावी लागली कारण ऑलरेडी सीसी झालं होतं। तर सगळ्या गोष्टींना मात देत आज 1.5 वर्षांनी आज ही वास्तू तयार झालेली आहे आणि आपण ही लोकांच्या स्वाधीन केलेली आहे। नक्कीच महिलांकरिताच हे बांधायची माझी इच्छा होती, कारण घरात काही कार्यक्रम असले तर ज्यांच्या घरात टॉयलेट आहे ते तर जाऊ शकतात, पण ज्यांच्या घरात नाही त्यांना बाहेर येऊनच हे करावं लागतं। पण त्यासोबत जे पहिल्याचं टॉयलेट होतं मी 1-2दा रिपेअरही केलं होतं महानगरपालिकेच्या माध्यमातून, पण कसं बाहेरची लोक, कारण हा रस्त्यावरती असल्याकारणाने बाहेरची लोक पण वापर करत होते त्याचा आणि त्याची देखभाल करायला व्यवस्थित कोण नव्हतं आणि ते जास्त टॉयलेट असल्या कारणाने त्याची अवस्थाही खूप खराब झाली होती। तर त्यांच्या सांगण्यानुसारच, महिलांच्या सांगण्यानुसार आपण त्यांना ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत टॉयलेटमध्ये आपण त्या सगळ्या सोयी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यामध्ये सीनियर सिटीजनसाठी इथे टॉयलेट आपण बांधलेलं आहे, परत इंडियन टॉयलेट आहेत, लहान मुलांकरिता टॉयलेट्स आहेत। तर सगळ्याच हिशोबाने जे लॉ 12च्या रूल्स अँड रेग्युलेशनच्या हिशोबाने जे टॉयलेट बांधण्यात येतं तसं आपण बांधलेलं आहे। त्याच आपण स्वाधीन केलेलं आहे। आधीही इकडचीच लोकं सांभाळत होती, आताही हीच लोक सांभाळणार आहेत, पण अटी नियम आहेत महानगरपालिकेचे की 100 रुपयाच्या आत त्यांना की प्रत्येक घरातनं काढायचे आहेत आणि 3 वर्ष ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे बांधलेलं आहे तर 3 वर्षाचं जे मेजर रिपेअर वर्क जे आहे किंवा जास्त मोठ्या गोष्टी ज्या आहेत लिकेजेस वगैरे किंवा पॉटचं रिपेअर वगैरे तर त्या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टर 3 वर्ष बघणार आहे आणि त्यानंतर हे 3 वर्ष या लोकांचे जे पैसे जमा होतील त्यानंतर ते त्याचा वापर करतीलच संस्था। महिलांच्याच हातात दिल्यावरती घर, आपण बोलतो घर सगळं गृहिणी सांभाळते, ती तिच्यात नवदुर्गेचा वास असतं तर ती घरातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळू शकते। परत त्यासोबत मुलांना सांभाळून बाहेर काही महिला कामालाही जातात तर नक्की ही छोटीची गोष्ट आहे, त्या सहजरित्या सांभाळू शकतील आणि या आपण हे जी संस्था बनवून दिली आहे त्याच्यावरतीही आपण महिलांचा सहभाग घेतलेला आहे, जेणेकरून त्याची व्यवस्था नीटनेटकी राहील आणि जेवढी जास्त स्वच्छता ठेवण्याचं काम एक महिला करू शकते तेवढं पुरुष मंडळी करू शकतात, पण महिलांचा साथ असला की तेवढंच जास्त व्यवस्थित राहू शकतं। प्रेम हेच त्यांचं प्रेम आहे आणि हे 8 वर्षात मी कमवलेली माझी पुण्याई आहे
की मी ह्यांच्याकडनं एवढं सगळं कमवू शकले. दुसऱ्या गोष्टी आपण कमवतोच आयुष्यामध्ये, येतात जातात, पण हे जे प्रेम आहे, हे जी आपुलकी आहे आणि हे जे घरासारखं रिलेशन माझं झालेलं आहे वाडवलीकरांकडनं, हे मला नाही वाटत की पुढचे काही अजून वर्ष तरी तुटू शकेल. हॅलो नमस्कार, मी शांताराम ज्ञानू जगदाळे. गेली 86 पासून मी इथं राहतो आहे, आचार्यवाडी प्लॉट नंबर 2 वाडवली गावामध्ये. तर त्यावेळेची परिस्थिती म्हणजे खूप वाईट होती. पाण्याची पण सोय बरोबर नव्हती. तरी समृद्धी काते यांनी पाण्याची पण सोय केली. अंडरग्राऊंड त्यांनी पाईप टाकले मोठा 6 इंचाचा. त्यानंतर संडासची पण लाईन दिलेली आहे. पण संडासची अवस्था खूप वाईट होती. 20 संडास होते, परंतु एकदम खराब झाले होते. तर त्याने ते आता नवीन हे संडास 10 संडास चांगले बांधलेले आहेत. खूप चांगल्या सुविधा आहेत. तर त्याचा सर्वांनी चांगल्या प्रकारे वापर करावा, स्वच्छता ठेवावी. मी धनंजय पाठक, वाडवली गावातला सिनियर सिटीजन म्हणून आपणासमोर उभा आहे. आज जे काय लोकार्पण होतं आहे शौचालयाचं, ते खूप उत्तम प्रकारे झालेलं आहे. त्यासाठी पुष्कळसे श्रेय मी महेंद्र नाईकला देतो. त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या निगराणीखाली झालेलं आहे. आणि समृद्धीताई कातेंनी आता पुढाकार घेऊन त्यांच्या माध्यमातून जो काही फंड मिळेल त्या फंडाच्या माध्यमातून त्यांनी हे शौचालय खूप सुंदररित्या बांधलेलं आहे. आणि त्याचा गावातल्या रहिवासींनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा, जेणेकरून दुर्गंधी किंवा रोगराई पसरणार नाही याची काळजी घ्यावी. आता पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. पूर्वी इथे ड्रेनेज सिस्टीम नव्हती, त्याच्यामुळे महिला ते गाडी येऊन साफ करून जायचे, कधी येतील किंवा नाही येईल काही सांगता येत नव्हतं. पण आता ड्रेनेजची व्यवस्था झाल्यामुळे तो एक प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे की महिला आता ड्रेनेजच्या मार्फत वाहून नेला जाईल. आणि आता BMCला कामाचा त्रास कमी पडेल, जेणेकरून महिला उचलावा लागेल वगैरे. तसं ते काते मॅडमने जे शौचालयाचं काम आज पूर्ण केलं आहे ते खूप छान केलं आहे. आमच्या वाडवली गावासाठी खूप आनंदाची बातमी आहे. आणि खरंच एक चांगले शौचालयाची जरूरत होती आम्हाला. तर मनापासून मी आभार मानते मॅडमचा. धन्यवाद. गरजेचं आहे, कारण एक चांगली व्यवस्था मिळते आम्हाला मॅडमकडनं. या जी सर्व गरिबांना खूप जरूरत आहे या गोष्टींची. हो, मनापासून धन्यवाद करते मी. हो. आणि ते खूप चांगलं काम केलं समृद्धी कातेताईंनी, आणि त्यांचे खूप खूप आम्ही आभारी आहोत. खूप चांगलं काम केलं आणि आम्ही जेव्हा पण त्यांना बोलवलं त्यांनी नेहमी आमच्यासाठी धावत आले आणि आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहेत. असंच आमच्या वाडीकडे, वाडवली गावाकडे त्यांचं लक्ष असू द्या, हीच नम्र विनंती आहे. हां जरूर जरूर, आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. आम्ही आहे पाठीशी. तुम्ही निवडून या. आम्हाला हीच अपेक्षा की तुम्ही आमच्या वाडीत निवडून यावे आणि पुढे तुम्ही आम्ही सहकार्य करा. आम्ही तुमच्या सोबत आहे. हाँ नहीं, बहुत अच्छा किया समृद्धि काते मैडम ने, क्योंकि बहुत सालों से यहाँ जो बाथरूम थे वो लीक होते रहते थे. हम लोग को बहुत प्रॉब्लम था आने जाने में, दिन त्योहारों पे तो बहुत प्रॉब्लम था. छोटे बच्चों को भी स्कूल जाने आने में प्रॉब्लम होता था. अभी जो मैडम ने किया है बहुत ही अच्छा काम कर दिया है. तो हम सब यहाँ के जो निवासी है बहुत खुश है. और हमारे यहाँ के जो लड़के हैं सब वाडोली आचार्यवाड़ी के गाँव देवी जैन में जो भी लड़के हैं सब ने मिल बांट के काम किया है. और सबका हम धन्यवाद बोलते हैं लड़कों का. सब लड़कों ने हमारी मदद की इसमें और मैडम का पूरा सहयोग मिला हमको. नहीं, हमारे यहाँ तो उनको पहले से ही है वोट का. हमारे यहाँ पे उनको कभी हमारे यहाँ पे ना नहीं हुआ है, क्योंकि मैडम ने हर काम का हमारे किए हुए. जब भी किसी ने कोई काम किया मैडम खड़े हुए हमारे साथ में. उन्होंने ये नहीं देखा कौन है कौन नहीं, मैडम हमेशा हमारे साथ है और मैडम का धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.